अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि 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 तस्य स्मरण मात्रेण सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। आज भक्तमाल ग्रंथामध्ये श्री चाचा गुरु
यांचं चरित्र आहे. श्री चाचा गुरु वास्तविक यांचं नाव क्षेमदास होतं. क्षेमदास होतं आणि सगळ्या संतांनी यांना चाचा म्हणायला सुरू केलं होतं, काका. आपल्याकडे जसं सोपानांना सोपान काका म्हणतात, म्हणून ते चाचा गुरु म्हणून ओळखले जात होते. त्यांचं नाव चाचा गुरु झाल्यानंतर सगळ्या लोकांना त्याचा आनंद होत असे. एकदा त्यांचा भक्तिभाव पाहून सरळ स्वभावाचे संत त्यांच्यावर अपार प्रेम करत होते आणि गाववासी लोकांची सुद्धा त्यांच्यावर अपार श्रद्धा होती. ज्या वेळेला संत लोक यायचे त्यावेळेला गावातले लोक सगळ्या संतांना घेऊन त्यांच्या घरी यायचे आणि आपल्या घरून काही संतांना शिदा आटा देऊन मदत करायची. म्हणजे संपूर्ण गावामध्ये त्यांच्या संतांच्या पूजेचा आदरभाव सगळ्यांच्या मनात होता. पण सर्वसाधारण माणसाच्या नशिबामध्ये जर पुण्य नसलं तर भाव मात्र बदलून जातो. ज्यांचं दीर्घ मुदतीचं पुण्य आहे अशा लोकांचा भाव शेवटपर्यंत टिकून राहतो. म्हणून भाव टिकण्याकरता शरीरामध्ये सद्गुणाची प्रवृत्ती, सत्याची सचोटी आणि निर्विकार दृष्टी या 3 गोष्टी ठेवाव्या लागतात. सत्याची सचोटी ठेवायची आणि आपली दृष्टी जी आहे ती विकार रहित ठेवायची. दिसलं तरी ते आपल्या मनात नाही घ्यायचं, आपल्या बुद्धीत नाही आणायचं. डोळ्याने दिसेल जगामध्ये, कारण जग आहे तिथे सगळं वातावरण असणारच. जिथे घर आहे तिथे गटर, आंघोळ केली की आलंच गटर. म्हणून ते म्हणतात लोक सीधा सामान आणायचे, सम्यक संत सेवा व्हायची. हा क्रम बरेच दिवस चालला. संत मंडळी जशी जशी कळायला लागली बातमी, या गावात सगळीकडून आदर होतो म्हणून लोक त्यांना अति त्रास द्यायला लागले. अनेक लोक यायला लागले. काही नकली संत सुद्धा इथपर्यंत जाता वारीमध्ये. म्हणून त्यावेळेस लोकांनी पाहिले की हे काय आहे, अशाने काय होईल. त्यावेळेस गावातल्या लोकांनी त्यांची साथ सोडून दिली. घरामध्ये जे काही शेष होतं ते सगळं संपलं आणि आता उद्या संत येणार म्हणजे आपल्याला चिंता आहे. अशी चिंता मनामध्ये झाल्यानंतर त्यांच्या घरात एक दिव्यवाणीचा आवाज आला की तू काही चिंता करू नको. एकाच्या घरातून मी रजत पात्र आणून तुझ्या मागे ठेवलंय. ते रजत पात्र घेऊन मोडून टाक, साधू जीव घाल, त्याच्या पुढचं मी सांभाळून घेईन. अशी देवाची वाणी ऐकायला आली त्यांना. यांनी मनामध्ये काही विचारच केला नाही. मग उचललं रजत पात्र, मोडलं. आता संत सेवा झाली, समस्या तर पार झाली, संतांना खायला मिळालं. त्यावेळेस धन होतं पात्राचं, तोपर्यंत संत सेवा झाली. मग काही दिवसानं रजत पात्राची बोंब झाली की आमचं रजत पात्र यांनी चोरलं, मोडलं. संत आले लोक, रजत पात्र मोडलं का म्हणे. हो, सगळे संतांना जीव घालून दिला. त्यांना माहितीच होतं हे घालूनच देतात म्हणून घातलं. मग रजत पात्र भगवंतानी काय केलं,
ज्याच्या घरी होतं त्याच्या घरी रजत पात्र ठेवून गेलं. आता तो घरी गेल्यावर त्याने पाहिलं झालं आपण यांच्यावर आरोप केला आणि रजत पात्र तर घरात आहे, मग त्याने दुसरीकडे लपवून ठेवलं आणि आरोप कायम ठेवला. आता सगळे लोक जमले किंवा तुम्ही त्यांचं रजत पात्र, ते म्हणे बा त्याचं रजत पात्र त्याला मिळालं असेल. तो म्हणे नाही. तेवढ्यात एक म्हाताऱ्याचं रूप घेऊन देव आले तिथे. ते म्हणे याचं रजत पात्र याच्या घरी आहे, ज्या जागेवर होतं त्याने यांना लपवून ठेवलं. चला म्हणे मी तुम्हाला दाखवतो. म्हणून देव सगळ्यांना घेऊन गेले आणि रजत पात्र दाखवलं. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं रजत पात्र मोडलं हे पण खरं आहे, याच्या घरून गायब झालं हेही खरं आहे, आणि याच्या घरी परत आलं हेही खरं आहे. मग आता तिन्ही गोष्टी खऱ्या आहे म्हणजे ह्या काय माणसाचं काम आहे का? हे कोणाचं आहे? परमेश्वराचं काम आहे. त्यावेळेला त्यांच्या लक्षामध्ये आलं, कारण भगवतवाणीवर विश्वास असल्यामुळे या चाचा गुरु अगदी निर्भय होते. त्यांच्या मनात भयच नव्हतं. सगळ्या जमातीनं पंचायतीनं त्यांच्या वाणीवर विश्वास तर ठेवला होता, पण सत्य परिस्थिती डोळ्यानं वेगळी दिसत होती. काही काही वेळा काय डोळ्याने जे दिसतं ते सत्य मानून निर्णय करावा लागतो. पंचायतीमध्ये हा वैश्याचा मुलगा बसलेला होता आणि परमात्म्याने त्याला त्याचं पात्र दिल्यावर तो खोटं बोलत होता. म्हणून भगवंताने सांगितलं याने मंदिराच्या, त्याच्या घरातल्या मंदिराच्या मागे लपवलेलं आहे. मग गेले, पात्र सापडलं, खरोखर घराच्या मंदिराच्या मागे होतं. मग लोकांनी त्याला काय तू लपवलं होतं का? नाही. अहो का बरं लपवलं होतं? म्हणजे ते बी मिळालं असतं हे बी मिळालं असतं जे मोडलं ते. असं त्याच्या घरी जाय म्हणे, ज्याच्या घरी मोडलं त्याच्या घरी जाय. तो म्हणे रजत पात्र मी कपाटात ठेवलं नाही आहे, हे याचंच रजत पात्र खरं आहे. मग तो ज्याने मोडून पैसे दिले होते तो आला आणि म्हणाला महाराज, कारण या चाचा गुरुचं माहिती होतं त्याला, हा सगळा निवाडा झाल्यावर हा आणखीन घरातलं काही मोडेल ना आपल्याला आणून देईल. म्हणून ज्याने मोडून पैसे दिले होते तो म्हणाला चाचा गुरु पंचायती समोर सांगतो कालचं जेवण माझ्या घरचं होतं. खलास. लक्षात आलं का? कारण त्याला माहिती होतं हे जर रजत पात्र त्याचंच आहे तर हा चाचा गुरु घरातलं आणखीन काही करेल आणि आपल्याला रजत पात्र आणून देईल. त्यापेक्षा आपण हा निर्णय घ्यावा की जेणेकरून त्याला त्याचं प्राप्त होईल. तेव्हा वृद्धरूपी भगवान तिथेच होय. त्याला म्हणे अरे तुझं जे येणं आहे ना बुडणार होतं ते येऊन जाईल म्हणे. देवान त्याला आशीर्वाद. म्हणजे इथे 3 गोष्टी दाखवल्या. ज्याने पैसे देऊन सुद्धा म्हटलं हे माझं अन्नदान, त्याला देवाने वरदान दिलं, तुझं जे येणं आहे ते येऊन जाईल, कारण ते बुडत खातं होतं. याला आनंद झाला, जेवढे खर्च केले त्याच्यात चौपट येणार आहे. पण ज्याने खोटं केलं त्याला मात्र मनात भय राहिलं की चाचा गुरुने जर एखाद दिवशी आपल्यावर कोप केला तर आपलं काही खरं नाही. म्हणून तो चाचा गुरुच्या सेवेत लागला. म्हणजे हाही सुधारला, हेही सुधारले आणि जो होता का तोही सुधारला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, म्हणून या संताला सगळे चाचा गुरु म्हणत होते आणि चाचा गुरुमुळे हे सगळं गावामध्ये प्रसिद्ध होते. म्हणून गीतेमध्ये भगवंतानी सांगितलं आहे की हे अर्जुना, ज्याचा स्वभाव कर्म शुद्ध होऊन जातो त्याला तेज, धैर्य, चातुर्य येतं. आणि ज्याला माझा स्वाभिमान आहे, माझा म्हणजे देवाचा, त्या तो सगळ्या कर्मामध्ये सहज पार पडतो. त्याच्या जीवनात संकट येतात तेही सहज, सुख येतं ते सहज, आणि गुणधर्माने अशी स्वरूप स्थिती निर्माण होते. अर्जुना, असे आणखीन एक सवाई सिंहजी नावाचे एक महात्मा होऊन गेले. यांच्यानंतर हे क्षत्रिय होते, पण शूरता, धैर्यता
चातुर्यता आणि दान देणं हे त्यांच्या अंगी होतं. पण क्षत्रियाचा स्वाभिमान पण होता. कारण क्षत्रियाला जर स्वाभिमान नसला ना तर लोक त्याच्या अंगावरून पाय देऊन टाकतात. म्हणून क्षत्रियाने कोणी हात उगारला की त्याला चापट मारलीच पाहिजे, सोडून नाही द्यायचं त्याला. नाही तर मग क्षत्रियानं कधी असा स्वभाव केला की जाऊ दे तर मग लोक त्याच्या डोक्यावर मिरे वाटतात. म्हणून क्षत्रियाने कोणी काही केलं की त्याला फुंकर मारलीच पाहिजे. असं ढिलापट्टा असलेला पोलिसाचं कोणी ऐकतं का? अरे असं म्हणणारच ऐकतं. तसं आहे ते. क्षत्रिय हा बलवान पाहिजे आणि त्याला नेहमी प्रत्येक गोष्टीचा संशय आला पाहिजे आणि संशयाची निवृत्ती करता आली. संशयाची निवृत्ती सुद्धा परीक्षा घेऊन करायची प्रत्येक गोष्टीची. समजा एखाद्या माणसाजवळ कधी लायसन नसलं आणि त्याला तुम्ही थांबवला ना, तो सरळ उभा राहतो आणि जो आधी आहे तो इकडे चुळबुकडे तो तिकडे गेला की इकडे पळायला ठेवतो. मग जो शांत थांबतो ना त्याला 5 मिनिटाने पोलीस म्हणतो परत आणून दाखवतो. काय केलं त्याने त्याला? पण बोलताना काय बोलला? परत आणून दाखवतो. म्हणजे ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. क्षत्रियाला नेहमी कोणतीही गोष्ट चापसून घ्यायची, चासपल्याशिवाय ती सोडायची नाही. म्हणून हे सिंहजी क्षत्रिय स्वभावाचे यांचा राजपूत घराण्यामध्ये जन्म झालेला होता. पण संत सेवा आणि परोपकारी स्वभाव होता. आपल्या कामावर वेगळा स्वभाव असतो क्षत्रियाचा आणि बाकीच्या लोकांमध्ये वागताना वेगळा स्वभाव असतो. एकदा एक भक्त दाम्पत्य वनमार्गाने जात असताना त्यांच्याजवळ धनसंपत्ती होती आणि काही लुटेरांनी ती भक्ताची संपत्ती लुटून घेतलेली होती. तेवढ्या वेळामध्ये हे दाम्पत्य या सिंहजी संताला भेटलं आणि म्हणाले आत्ताच आमचं अमुक अमुक व्यक्तीनं रस्त्याने येताना धन लुटलं. यांनी घोडा काढला, शस्त्र घेतलं आणि त्या लुटेरीच्या मागे लागले. संत होते, संतांची पूजा करत होते, पण संत म्हणजे वेळेवर क्षत्रिय धर्म स्वीकारला आणि आपल्या देवतेचं इष्टदेवतेचं स्मरण केलं की एका गरिबाचं धन जाण्याकरता देवा मला आता माझं क्षत्रिय बल देऊन त्याचं संरक्षण करू द्या. तर त्या चोरांच्या चारी बाजूने 4 घोडे उभे राहिले आणि त्याच्यावर 4 रक्षक आले आणि यांनी त्या लुटेरांना धरलं, ते धन घेतलं, त्यांना मारलं नाही, ठोकलं नाही, सोडून दिलं आणि धन घेऊन आले आणि त्या जे कुटुंब होतं त्यांना ते धन परत केलं. हे चोर हा कुटुंब निघून गेलं धन घेऊन. हे चोर परत त्यांच्याकडे आले सवायजी संतांकडे की महाराज तुम्ही आमच्या हातातून धन जेव्हा हिसकलं तेव्हा तुमचा डावा हात आम्हाला लागला आणि तेव्हापासून आमची बुद्धी अशी झाली आहे की आता या दुष्कर्मातून आम्ही मोकळे होईल. तर डाव्या हाताने बुद्धी झाली आहे तर आता उजवा हात डोक्यावर ठेवा की ज्याच्याने आमची सद्बुद्धी टिकेल. आलं का लक्षात? क्षत्रियाचा उजवा हात लवकर पुढे नाही होत, डावा हात हा गुणधर्म आहे. त्याचं गुणधर्म आहे, बल आहे त्याच्यात, क्षात्र बलम. म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे हा आजचा तुमचा उदय काल आहे, माझ्या गोष्टीचा परिणाम नाही हा. पहा ज्या वेळेला आपल्या मनामध्ये सत्कर्माचा उदय होतो, जसं सूर्योदय ठरला आहे 6:15 म्हणजे बरोबर तो 6:15 होतो, त्याप्रमाणे आपल्याही नशिबामध्ये आयुष्यामध्ये एखादा दिवस ठरलेला असतो. सज्जन माणसाची भेट होणं, सज्जनाचं, किंवा आपण एखाद्या तीर्थयात्रेला जाणं, गंगा स्नान करणं, त्यामुळे आपल्यात एकदम परिवर्तन होऊन जातं.
पंढरपूरला जाऊन आले, परिवर्तन झालं पुष्कळ लोकांचं की नाही आता आपल्याला रिकामं काम करायचं नाही. तर असे दिवस ठरलेले असतात आयुष्यामध्ये. जसे कुसंगतीला लागलेले दिवस ठरून जातात त्याप्रमाणे चांगल्या संगतीचा सुद्धा दिवस ठरतो आणि त्या दिवशी आपल्या हातून चांगलं कर्म होतं आणि बुद्धी सत्कर्माला मदतनीस होते. नाही तर बुद्धीचा गुण असा आहे, रजोगुणाला ताबडतोब ज्या ठिकाणी तुम्हाला फायदा दिसेल त्या ठिकाणी बुद्धी ताबडतोब वळते. पण सत्वगुण झाल्यावर बुद्धी त्यागाकडे, सेवेकडे आणि आनंदाकडे वळत असते. जसं जसं आपल्याला त्याग करावासा वाटेल, जप करावासा वाटेल, त्या दिवशी आपल्या बुद्धीमध्ये सत्वगुणाचा उदय झालेला असतो. पण उदय झाल्यानंतर त्या उदयाला सदाचारानं, सत्याचारानं आपल्याला तेवत ठेवावं लागतं. सत्याचा आश्रय घ्यायचा आणि सदाचार करायचा की ज्याच्या योगानं ते टिकून राहतं. मग ते टिकलं की मग आपल्याला संकटामध्ये भगवत कृपेचा अनुभव येतो. नाही तर तोपर्यंत येत नाही. म्हणून यांनी या चोरांना सांगितलं की तुमचा हा भाग्याचा उदय झालेला आहे, मी निमित्त आहे, पण आता तुम्ही माझ्याजवळ जे कबूल करता आहात ते मात्र सातत्यानं, प्रयत्नानं आणि बुद्धीनं चालू ठेवा की आम्ही आता कोणाचंही विनाकारण कष्ट केल्याशिवाय धन घेणार नाही, असं त्यांनी सांगितलं. प्रार्थना केली. यांनी शरणागताला रक्षण केलं आणि त्या कुटुंबाला सुखानं घरी जाऊ दिलं. आणि असे हे सवाई शिवमजी एक दिवशी भगवंताचं स्मरण करत करीत आपलं घरदार सोडून निघून गेले. पुन्हा याच संताच्या काळामध्ये श्री नापाजी नावाचे एक संत होऊन गेले. हे संत सेवी भगवत भक्त गृहस्थ यांच्यामध्ये सुद्धा संताची सेवा करणे आणि भगवंताची भक्ती करणे आणि गृहस्थाश्रमामध्ये राहत होते. यांचं गाव एक कोसावर गंगा नदीपासून लांब होतं. यांचा जन्म हा माळी घराण्यामध्ये झाला होता आणि हे सदैव संतांची उपासना करीत असत, संत मंडळीची सेवा करत असत. एवढंच नाही तर कीर्तनाला, कथेला आणि सत्संगाला लोक बोलून आपल्या गावामध्ये जे भगवत प्रेमी होते, जे भगवत उपासक होते, त्यांच्या भक्तीचं पालन पोषण करून त्यांची भक्ती बलवान करीत होते. पहा, सामाजिक काम आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. कीर्तन आणि प्रवचन याच्या योगानं गडामध्ये जनांचा, भक्तांचा भक्तिभाव जो आहे त्या भक्तिभावाला वृद्धंगीत येते. म्हणून त्यावेळेस आसपासचे लोक त्यांच्याजवळ येऊ लागले आणि आता काही लोक यायचे आणि काही लोक ईर्ष्या पण करायचे की महाराज हे एवढ्या लोकांना जीव घालतात, एवढ्या लोकांना हे करतात, म्हणून यांच्याजवळ जास्त धन आहे आणि हे कर काही देत नाही. कारण केव्हाही सत्कर्माला करत असताना उपद्रव होतातच. म्हणून कोणतंही लहान झाड लावलं की त्याच्या आजूबाजूने काय लावावं लागतं? काटे. काट्याचं कंपाऊंड करावं लागतं, नाही तर ते झाड बकरी, गाय कोणी खाऊ नये. त्याप्रमाणे असे सत्संग करणारे जे संत असतात यांच्या बाजूला 2-4 क्षत्रिय पाहिजे. कोणी काही बोललं की असं आहे. नाहीतर अज्ञान लोक काय करतात, यांची टिंगल करून
यांच्यावर अरिष्ट आणण्याचा प्रयत्न एवढं तरी करतील ते. हात पाणी नको सोडू रे, यांचं कीर्तन सुरू झालं की लाईट बंद करून टाक, एवढं तरी करतीलच ते. तिकडे पान सुपारी देतील त्या लोकांना. हो हो, म्हणून ते तेवढं करतील. म्हणून क्षत्रिय बलवान पाहिजे. ज्याप्रमाणे झाडाला कंपाऊंड रक्षण करतं, झाड वाढतं, त्याप्रमाणे संतांना सुद्धा प्रामाणिक क्षत्रियाची गरज. क्षत्रिय सुद्धा प्रामाणिक असला पाहिजे. म्हणून राजाला त्यांनी अविवेकी लोकांनी नापाजीच्या बद्दल केलं. राजा सुद्धा अविवेकी होता. त्याने राजाने नापाजीला कारागृहात टाकून दिलं. इकडे यांच्या घरी संत मंडळी आली. पत्नीला चिंता पडली, आता काय करावं, भोजन सामुग्री तर नाही, संताचा स्वागत सत्कार कसा करावा, भोजनाची व्यवस्था कशी करावी. त्यावेळेला यांनी आपल्या पत्नीला एका सज्जनाच्या द्वारानं सूचना पाठवली की घरामध्ये एक लोटा थाली आहे आपली, ती मोडून टाक आणि संतांना जेव घालून दे. तो लोटा थाली मोडली आणि संतांचं जेवण झालं. तर त्यांना त्यांच्या पत्नीला सुद्धा पुन्हा पंचायत पडली. त्याच दिवशी आपल्या जावयाला कारागृहात झाला म्हणून संत गेल्यानंतर दुसरे लोक म्हणजे माहेरचे लोक आले तिच्या. आता हिला पंचायत पडली की माहेरचे लोक आले, यांना काय जेवू घालावं. म्हणून तिने पाहिलं आता घरात काही नाही आहे, यांना निरोप पाठवणे उपयोग नाही. म्हणून तिच्यावर धर्मसंकट पडलं. ती अनन्य भावानं भगवंताला शरण गेली की देवा आता माझी लाज राखो. म्हणून यांच्या रूपामध्ये देवानं रूप घेतलं. कोणाच्या? नापाजीचं रूप. गावातून भाजीपाला गेला, धान्य घेतलं आणि सगळं आणून देऊन गेलं. त्या बाईला दिसले की बा यांनी आणलं, हे दिसलं आणि देव गुप्त झालं. गावातल्या काही लोकांनी राजाला सांगितलं, हा तो कारागृहात जाऊन घरून किराणा ठेवून आला. राजा म्हणे असं कसं काय होईल? शिपाई म्हणे नाही, हातामध्येच आहे, हा गेलाच नाही. राजाने त्यांच्या घरी शिपाई पडलं की तुमचे पतीने भाजी बाजार आणून दिला, सासरा उभाच होता म्हणे आत्ताच गेले आमचे जावई बा. हां म्हणजे काय आणून दिलं त्यांनी? सगळं भाजीपाला देवाचं सगळं सामान सुमान अन्नधान्य. राजाने शिपायांना बोलवलं की कारागृहात आहे की नाही? म्हणे आहे. राजानं न्याय केला, त्याला घरी पाठवा. कारण ज्या अर्थी तो कारागृहात आहे, घरचे लोक म्हणता घरी आहे, ही मानवी कृती अशी राजाला बुद्धी पाहिजे. नाही तर काही राजांची बुद्धी विपरीत असते. तुम्ही खोटं सांगताय की ही माणसाची क्रिया नाही आहे. एका ठिकाणी एक मनुष्य एका वेळेला दोन ठिकाणी कार्य करीत नाही. हा दुसरा माणूस सांगितलं असतं बा माणसाने आणून दिलं तर भरोसा पटला, पण आमचे दावाई माझे पतीच घरी आले ते सामान घेऊन. तिकडून खात्री केली. दोघांच्या खात्रीचं उत्तरावर राजाने विचार केला की हे मानवी कर्तृत्व नाही आहे. आणि जर हे मानवी कर्तृत्व नाही तर अशा पुरुषाला आपण डांबून ठेवणं हे सुद्धा धर्माचं काम नाही आहे. त्यावेळा सगळे लोक तिथे गोळा झाले आणि पत्नीने सांगितलं म्हणे महाराज तुम्ही सगळा सामान आणून दिला. म्हणाले हे भक्तिमती पत्नी, मी तुला सांगू का, मी कारागृहात होतो, हा सामान मी आणलेला नाही, पण आपली लाज भगवंताने राखलेली आहे. आता आधी प्रार्थना कर आणि मग स्वयंपाक कर. पण या संतांना सगळ्या गोष्टीच्या ऐवजी प्रार्थनाच आधी आवडते. म्हणून घरात आपली रोज नियमाने काय झाली पाहिजे? प्रार्थना. म्हणून स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे असं ठरलं होतं
सगळ्यांनी संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना करावी, कारण सामुदायिक प्रार्थनेनं विश्वशांती होते. आता काय प्रार्थना स्थळं आहेत, नाही असे नाही, पण त्याच्यामध्ये लोभ, काम, क्रोध, ईर्ष्या, राग, द्वेष. मी रोजचा येणारा मला पुढे नाही उभं राहू दिलं काय. प्रार्थनेची वेळ झाली, जिथे जागा मिळेल तिथे, जसं राष्ट्रगीत सुरू झालं की जिथे जागा मिळते तिथे उभं राहायचं असतं, तसं जेवढे प्रार्थना स्थळ आहे, जेवढे पंथ आहे, त्या ठिकाणी त्याच्यात ईर्ष्या, राग, द्वेष. प्रसाद संपला तर आमच्यासाठी काढून नाही ठेवू का, मी पुढे बसणारा श्रोता आहे आणि ऐकता ऐकता मी झोपतो पण. हा मग मला प्रसाद मिळाला पाहिजे असं नाही. प्रसाद संपला संपला एवढं समाधान पाहिजे प्रार्थना स्थळामध्ये. माझ्याशिवाय तिथे चालत नाही, माझ्याशिवाय होत नाही. अनेक आले आणि गेले, जग चालू आहे, जग चालू आहे. रामकृष्ण आले आणि गेले. जगात कोणा वाचून कोणाचं राहत नाही. आता पहा त्या माणसाला लोक शिव्या देत आहे, मुलीला मारून टाकलं. अरे पण त्याने अन्याय सहन नाही झाला ना त्याच्याकडून. त्याला माहीत नव्हतं का आपण 3 गोळ्या घातल्यावर जेलमध्ये जाणार आहे, पण त्याने त्याच्या घरात अन्याय पाहिला नाही. खलास, जे असेल ते असेल. अन्यायाला सामोरं जाणं सोपं नसतं. क्षत्रिय अन्यायाला सहन नाही करत. म्हणून त्यावेळेस नापाजी राजाने गुप्त खबर पाहिली आणि त्यांना कारागारासातून सोडून दिलं. धनधान्य त्यांना परत केलं आणि त्यावेळेस नापाजी घरी राहायला लागले आणि आपल्याला जी शेती होती त्या शेतीमध्ये कष्ट करायला लागले आणि गाव सोडून एका वनामध्ये घर बांधलं की नको ईर्ष्या, राग, द्वेष. मग लोक काय करायचे, त्यांच्या घराचा तो पत्ता सांगून द्यायचे संतांना आणि मग त्या ठिकाणी त्यांना मुक्त कंठानं संत सेवा करता येत होती. अशी संत सेवा करत असताना कर्तव्यनिष्ठ आणि संता सेवा यांचा आदरभाव पाहून एकांतामध्ये भगवंताला यांच्या घरी सेवा करायची संधी मिळाली. देवाने पाहिलं हा याने गाव सोडून दिलं, मान सोडून दिला, सन्मान सोडून दिला आणि शेतामध्येच राहतो. मग आता आपल्याला याची जितकी सेवा करता येत असेल तेवढी सेवा करायची. म्हणून यांच्या मुलानं वडिलांना सांगितलं, आपल्या नापाजीला, की महाराज तुम्ही आता काहीच करू नका, तुम्ही हरिभजन करत जा, शेतीचं काम मी सगळं करेल. तर एक दिवशी मुलाने काय विश्रांती घ्यायचं ठरवलं म्हणून तो झोपून राहिला. नापाजीचं भजन आटवल्यावर शेतात गेले तर शेतात कोणी नव्हतं. मग स्वतः काम करायला लागले. पुन्हा 8 दिवसांनी मुलगा जेव्हा घरी राहिला तेव्हा त्यांनी पाहिलं आपण कामाला जावं, तर तिथे दुसरा मुलगा काम करतोय आपल्या मुलासारखाच. घरी आले, हा तिथे काम करतो. घरी येऊन पाहिलं तो मुलगा घरी झोपलेला. नापाजींच्या लक्षात आता हा देव आहे झोपलेला का, तो काम करतो तो देव आहे. मोठी पंचायत झाली. मग त्यांची बुद्धी चालली, देव झोपत, हा हे लक्षात ठेवा, देव झोपत नाही. कारण रात्र आणि दिवस हे ज्याचे कर्मयोगी आहे, ईश्वराला कायम सतत कर्म करावं लागतं. ईश्वर झोपत नाही. जर ईश्वर झोपला तर सगळं जग झोपून जाईल. मग चातुर्मास्यामध्ये देव झोपतो याचा अर्थ काय, तर देवक्रिया थांबते. म्हणजे शुभकर्म जे आहे ते देवक्रियेचं आहे
आणि अशुभ कर्म यमाचं आहे. म्हणून देवक्रिया थांबते. म्हणून देवाला दक्षिणायन आणि उत्तरायण या 2 गोष्टी सिद्ध केलेल्या आहे. उत्तरायणामध्ये देवांचा दिवस असतो आणि दक्षिणायनांमध्ये रात्र असते. पुत्राच्या विषयी देव आपल्या घरी काम करतो, शेताची देखभाल करतो. हे पाहून पिपाजींना मोठं दुःख झालं. त्यांनी पुत्राचा हात धरून शेतात आणलं तर पुत्ररूपधारी भगवान त्याला म्हणाले, बाबा झोपू दे. 8 दिवसातून तो काम करून 1 दिवस विश्रांती घेतो. तुझ्याकडे त्या दिवशी संत येतील शेतात, म्हणून संतांच्या सेवेकरता मी इथे येऊन उभा राहतो. म्हणजे भक्त संत आहे आणि त्याच्याकडे येणारे संत आहे. तुला जास्त ताण होऊ नये सेवेचा म्हणून मी तुझ्या मुलाचं रूप धरून सेवा करतो. नाथा घरी ज्याप्रमाणे श्रीखंड्या म्हणून भगवंतानं रूप धारण करून सेवा केली, तर म्हणाले मला माझ्या भक्तांची सेवा करायला आवडते. आणि तू कसा आहे तर माझ्या भक्तांची सेवा करणारा तू आहे, म्हणून तुझी सेवा केली की मला विशेष पुण्य मिळेल असं देव सांगतो. म्हणून नाथ सुद्धा काय करत होते, आल्या अतिथा आपल्या घरी आलेल्यांचा आदर सत्कार आणि पुण्य संपादन करीत होते. मग असा जो सगळ्या संतांचा आतिथ्याचा सत्कार करतो त्याची सेवा करण्याकरता नाथा घरी श्री हरी घासी चंदन, म्हणजे पाणी भरणं, चंदन घासणं, नाथांचं सगळे सेवा करणं हे काम देवाने केलं. तसं देव हे नापांच्या घरी शेतीचं काम करत असत. बरं आता यांनी एकदा पेरलं देवाने म्हणजे ते किती उगवेल, भरमसाठ देवाची कृपा झाली ना त्या वर्षी सगळं सुजलाम. पहा तुम्ही एखादं वर्ष असं येतं की कोणतंच उत्पन्न कमी नाही होत, सगळं सुजलाम सुफलाम होतं. हा देशच तसा आहे, समृद्धी होऊन जाते. पण मानव मात्र समृद्धीचा दुरुपयोग करतो. पहा आपल्याला आता सरकारने समृद्धी मार्ग काढून दिलाय, पण आपण त्याच्यावर असे उलटे होऊन जातो. आता काय करायचं, तो रस्ता उलट होण्याकरता आहे का? मार्गाचं नाव काय ठेवलं यांनी, समृद्धी. तर जास्ती मरून राहिले लोक. आता मग तुम्ही त्याचा जर दुरुपयोग केला आहे की बरं सांगितलंय कमी वेगाने इकडे चाला तर जास्त वेगाने इकडे चाला, कुठेतरी डुलकी आली की काम झालं, आली तर थांबून जायचं, चलन वलन करायचं. म्हणून त्यावेळेस अतिथीचा सत्कार केला आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा जेवू घातलं देवानं, पिपाजींना जेवू घातलं. आणि अशा प्रकारे नापाजींनी एवढं केल्यावर एकदा रात्रीच्या वेळा नापाजींच्या पत्नीनं एकच भाकरी ठेवली, कारण मुलगी केव्हाची झोपून गेली होती. ती उठली म्हणजे तिला एक भाकरी द्यायची. पण रात्री एक संत आले भर 12 वाजता आणि त्यांनी सरळ सांगितलं की मी उपाशी, मला काही खायला द्यायचे. म्हणे बाई म्हणे मुलगी उठली तर काय द्यायची, म्हणे एका भाकरीचे 2 तुकडे कर, अर्ध संताला देऊन दे ना, अर्धे तुझ्या पोरीकरता ठेव. तेव्हाही देवांनी पाहिलं की अरे याने संताला असंही नाही सांगितलं की उद्या सकाळी जेवा, आताच्या आता अर्धी भाकरी दिली. मग त्यावेळा भगवंतानी त्याच्या घरामध्ये धान्याचे पोते भरून दिले. नापाजींनी पाहिलं की बघ, याकरता आपल्याला संताची सेवा करण्यापेक्षा देव आपल्याकडून संताची सेवा करून घेतोय असं म्हणायला सुरुवात करा. आता
कारण मग हे एवढं धान्य आपल्याला शेतात झालंय का? नाही. मग आता आपण संत सेवा करत नाही आहे, देवाच्या कृपेने संत सेवा चाललेली आहे. म्हणून पूर्वी लोक असंच म्हणायचे, आई वडिलांच्या पुण्याईनं घर झालं. आता असं कोणी म्हणत नाही. अहो, सासऱ्याने दिलेलं सोनं मोडून घर घेता आणि तरी सासऱ्याला चांगलं म्हणत नाही. तुम्हाला आधार झाला ना सासऱ्याच्या धनाचा घर करायला, काही नाव घेता? हे लक्षात आलं पाहिजे. तरी आपण नाव घेत नाही. त्यांनी दिलं होतं तुम्हाला 50 तोळे सोनं, तेच मोडलं तुम्ही घर. हा, सगळ्या मुलांचे कशामुळे झाले? त्यांच्यामुळेच झाले ते. आणि मग आता ते कधी 8 दिवस राहिले आपल्या पोराकडे, तर का बरं वाईट वाटायला पाहिजे? हा, असं आहे ते. समभाव झाला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, बालकाला अर्धी भाकरी दिली आणि संताला अर्धी भाकरी दिली. आणि अशा द्वारानं अतिथी पूजन करीत करीत नापाजी एक दिवशी ब्रह्मलोकी स्थिर झाले. पुढे श्री कांताजी नावाचे एक संत झाले. कांताजी महाराज यांचा जन्म आखेड गावामध्ये अरण्यामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये झाला. पण अरण्यामध्ये राहत असून सुद्धा पूर्वजन्माचे संस्कार असल्यामुळे यांची चित्तवृत्ती ही नेहमी सत्कर्माला रटून राहिली. पूर्वजन्माचं जर पुण्य असलं तर आपली रती आणि बुद्धी ही सत्कर्मामध्ये स्थिर राहते. पूर्व पुण्य नसेल तर बुद्धी सत्कर्मामध्ये लागते, बंद होऊन जाते, लागते, बंद होऊन जाते. धरसोड होतं आपल्या जीवनामध्ये. बरेच लोक म्हणतात मला काही वेळा खूप करावंसं वाटतं आणि काही वेळा कंटाळा येतो. मग आता कंटाळा जाण्याकरता काय केलं पाहिजे? जसं का माणसाला झोप आली तर माणसाने कामाला लागलं की झोप चालली जाते. दिवसा असंच आहे, आपण कामात लटकलो की झोप चालली जाते. त्याप्रमाणे आपण रतीही कोणाच्या तरी संगतीने टिकून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जयाच्या संगतीचा विराग झाला. अशा माणसाच्या संगतीत राहायचं की तो खोटं बोलत नाही, आई वडिलांची सेवा करतो, परोपकार करतो आणि सत्य वागतो. अशाच्या संगतीमध्ये आपण जर राहिलो तर आपलं धरसोड होत नाही किंवा आपल्या हातून अशुद्ध कर्म होत नाही. तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावे. आपल्याला नेहमी चांगल्या कर्माला साह्यता देण्याची सवय होते. म्हणून हे कांतीजी महाराज जरी जंगलात जन्माला आले होते तरी यांच्यावर पूर्वजन्माचे संस्कार होते. यांची चित्तवृत्ती भगवत स्वरूपामध्ये लीन होती. ते सदा सर्वदा श्रीरामाची कीर्ती गाण्याचं काम करायचे. आणि आपल्याला संत सेवेची प्रीती जडली पाहिजे म्हणून भगवत भक्ती करून जंगलामध्ये जे जे संत जायचे त्यांना जंगलाच्या टोकावून धरायचं आणि सुरळीतपणे दुसऱ्या मुक्कामावर पोहोचून द्यायचं. ही सेवा घेतली. संत सेवा जी आहे अशी घ्यायची किंवा तिथे धाक आहे सोडून द्यायचं. म्हणजे कोणत्याही संताला, म्हणून आपल्याकडे अशी परंपरा होती पूर्वी. आता काय करतात लोक, गावाच्या वेशीवर जातात, दिंडी घ्यायला दुसऱ्या गावाला जायचं आणि दुसऱ्या गावाहून आपल्या गावाला दिंडी आहे. त्या गावाला दुसऱ्या गावचे लोक येते दिंडी घेऊन जायचे. आता काय करतात, गावाच्या वेशीवर उभे राहतात, वेशीवरून दिंडी घेऊन जातात. काही ठिकाणी मुक्काम 30 किलोमीटरचा येतो, काही क्वचित 2-4 ठिकाणी, बाकीच्या ठिकाणी मोजका मुक्काम असतो.
केव्हा केव्हा दुपार एका ठिकाणी असते आणि संध्याकाळ एका ठिकाणी असते. जर छोटा मुक्काम झाला तर दुपार एका गावाला, संध्याकाळ एका गावाला. केव्हा केव्हा मुक्काम असा होतो की संध्याकाळी पहिलं जेवण मिळतं आणि दुसरं जेवण संध्याकाळचं रात्री 12 वाजता मिळतं. वारीमध्ये असं असतं ते. तर मग या वारीमध्ये जे म्हणजे संत यायचे त्यांना त्या अरण्यामध्ये जिथे त्रास होईल तिथे यांनी सेवा घेतलेली. म्हणजे क्षात्र धर्माप्रमाणे सेवा कशी करावी हे योजून घेतलं त्यांनी. जमत नाही असं नाही. म्हणून त्यावेळेस संत सेवा चालली होती, कोणाला लूट करू द्यायची नाही. एकदा काय झालं, संत मंडळी गेली आणि राजाची मंडळी आली. आणि राजाची मंडळी आल्यानंतर यांच्या घरी एक मुलगी होती, ती राजाला दिसली. आता यांच्याकडे धनाची व्यवस्था नसल्यामुळे या युवतीच्या कन्येच्या लग्नाला उशीर झालेला होता. पण ही युवती सुद्धा संत सेवेमध्ये मदत करायची. म्हणून त्यावेळेस राजानं यांच्याकडून कन्येचं मागणं मागवलं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या कन्येला देताय तर मला काही धन द्या, म्हणजे मी संत सेवा करेल आणि माझ्याजवळ धन आलं की माझ्या मुलीला सोडून देईल. संत सेवेकरता कन्येला राजाच्या ताब्यात दिलं, राजाकडून धन घेतलं. जेव्हा संतांना कळालं, कारण काही संत येऊन जायचे परत यायचे, का तुमची मुलगी कुठे गेली, तेव्हा कोणीतरी सांगितलं. तेव्हा संतांनी देवाला प्रार्थना केली की देवा, एवढा सुपवित्र पवित्र मनुष्य असून सुद्धा कांताजी याच्याजवळ धनाचा असा अभाव का होतो. जरी पूर्व प्रारब्ध असलं तरी असं नको. त्यावेळा राजाच्या दुर्वृत्तीचा या संत लोकांना खात्री होती की राजा नीट वागू शकणार नाही. आता कांताजी काय करतील, म्हणून परमात्माने राजाला धन दिलं आणि कन्येला सोडून घेतलं. हरिओम. राजाला धन देऊन टाकलं लगेच आणि कन्येला सोडून घेतलं. भक्ताची लाज भगवंताने राखली म्हणून संतांनी त्याच अरण्यामध्ये मोठा उत्सव करायला सुरुवात केली आणि गावोगावीचे सगळे संत बोलवले आणि तिथे मोठा कांताजीच्या नावाने अन्नदानाचा मोठा उत्सव केला सगळ्या संतांनी. कांताजीला कळालं ही भगवत कृपा असल्याशिवाय असं काही होऊ शकणार नाही. मग त्यांनी पाहिलं की आपण काहीतरी राजकार्य करावं म्हणजे आपल्या मागचा त्रास कमी होईल. म्हणून त्यांनी एक घोडा मिळवला आणि घोड्यावर राजाला संदेश देण्याचा, अरण्याचा, लोकांचा हे काम स्वीकारलं की जेणेकरून आपल्याकडून संत सेवा होईल, कुटुंबाचं पालन पोषण होईल. आणि असं त्यांनी राजाच्या आधिपत्याखाली राहून राजाचा सत्य आज्ञा पाळून 12 वर्षापर्यंत सेवा केली. मग राजाने त्यांना सांगितलं की तुम्ही खरोखर पूर्ण 12 वर्ष सत्याने सेवा केली आहे, आता तुम्हाला माझी सेवा करायची गरज नाही. तुम्ही आता अरण्यात मी जे तुम्हाला धन देईल त्याच्यावर संत भोजनाची सेवा करत राहायची. 12 वर्षापर्यंत राजाकडे राजसेवा केल्यानंतर त्यांच्या स्वप्नात राम आले. तुझी कठीण परीक्षा मी घेतली. आतापर्यंत तू सत्संग केला, कीर्तन केलं, गावामध्ये संत जेवू घातले, एवढंच नाही तर राजाच्या दरबारी नोकरी केली. आता तू माझ्या रामनामाची दीक्षा घे, मी तुला रामनाम देतो. म्हणून स्वप्नात रामाने त्यांना श्रीराम जयराम मंत्र दिला. पहा किती पराकाष्ठेनं मंत्र मिळाला. आणि त्यामुळे त्यांचं राजसेवा, संत सेवा आणि समाजसेवा
या सगळ्या सेवा एकत्र झाल्या आणि या कांताजीची जी शरीर कांती होती ती दैदिप्यमान झाली. सगळ्या संतांनी त्यांचं नाव कांताजी ठेवलं. कांती अतिशय सुंदर म्हणून अशामुळे भगवत प्राप्ती झाली. आणि मग त्यांनी भगवंताचा नामजप करून रस्त्यामध्ये या जंगलातून गावाकडे जाताना किंवा इकडून तिकडे जाताना मध्ये पानपोई काढले. म्हणजे आता आधुनिक संत सेवा किंवा जनसेवा कशी करायची तर जल द्यायचं. मग सज्जनी माणूस जायला लागले, त्यांनाही पाणी मिळायला लागलं, दुर्जनी जायला लागले. तर यांच्या सज्जनाचा प्रभाव असा होता, बसल्या बसले श्रीराम जयराम या मंत्राचा ते जप करायचे. त्या जपानं यांच्या हातचं पाणी जो पिईल तो सुधरून जायचं. देवाने यांच्या हाताचं जल देव तीर्थ गेलं. कारण दैदिप्यमान ते बसलेले दिसले गेले आणि तोंडाने श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचं सामर्थ्य, संत सेवा, राजसेवा, धर्मसेवा या सेवेचं पुण्य. आणि त्यामुळे दृष्ट लोक उद्धरले. राजाला हे कळालं, यांच्या हातचं जो पाणी पितो तो शुद्ध होतो म्हणून राजा पायी पायी आला, यांच्या हातचं चरण तीर्थ घेतलं. आणि माझी बुद्धी अशी त्या दिवसापासून राजा सुद्धा सत्प्रवृत्तीने राहून आपल्या धर्मामध्ये राजधर्म, त्याचा धर्म म्हणजे काय राजधर्म, राजधर्मामध्ये लोकांना हितोपदेश करू लागला. आणि त्यामुळे कांताजीचा मुख्य शिष्य म्हणजे राजा. खलास अनेक संतांची सेवा केली, कोणी दुसरे शिष्य मिळाले नाही. मग कांताजीनं एक दिवशी माध्यान्हकाली आपला देह रामाला समर्पण केला. राजाने कांताजीची मोठी समाधी बांधली आणि राजा सुद्धा पुत्रावर राज्य सोपवून कांताजीच्या समाधीच्या सेवेला हजर झाला. आता ही सगळी संत सेवेची भक्त झाले. आता उद्यापासून परोपकारी भक्त कसे असतात आपण कथा ऐकणार आहे. एकूण 600 पानं आपली या ग्रंथाची झाली. आता जगात परोपकारी भक्त कसे आहे, परोपकार केल्यानं काय प्राप्त होतं आणि परोपकाराचं श्रेय काय आहे, उद्यापासून असे अनेक संतांना आपल्याला ऐकायचं आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. आहा